नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो. खऱ्या अर्थाने 2 दिवसांपूर्वी UPSCचा निकाल हाती आला आणि यामध्ये सन्माननीय कुमारी प्रेरणाताई खवळे यांनी यामध्ये यश प्राप्त केलं. त्या आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यांचा नेमकी संपूर्ण प्रवास कसा होता आणि यामध्ये त्या शेतकरी कुटुंबातून येतात आणि खऱ्या अर्थाने परिवाराची यावेळेस कशी भूमिका होती या संपूर्ण विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. ताई, प्रथमतः प्रबंधमध्ये आपले स्वागत. नमस्कार सर. नक्कीच. ताई, खऱ्या अर्थाने आपण UPSC मध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेलं आहे. 913 रँकने आपण या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहात. प्रथमतः आपले अभिनंदन. परंतु पहिला क्षण कसा होता आपला ज्यावेळेस निकाल हाती आला, त्यावेळेची परिस्थिती काय सांगता येईल? तेव्हा खरं तर विश्वास बसत नव्हता. PDF मध्ये 2-4दा रोल नंबर तपासून बघितला. नक्की ते आपलंच नाव आहे का हे बऱ्याचदा तपास केल्यानंतर मग घरच्यांना कळलं की हम्म. माझं झालंय. बरोबर. तेव्हा खूप म्हणजे मनात वेगवेगळे विचार चालू होते की नक्की झालंय का नाही आपलं, हा, हा. कुठली फेक लिस्ट तर नाही आली, कारण मागच्या वेळी मेन्सच्या रिझल्टच्या वेळेस तसं झालं होतं. अच्छा. एक चुकीची लिस्ट सर्क्युलेट केली गेली होती. हम्म. मग 2-4 लोकांशी संपर्क साधून एकदा कन्फर्म करून घेतलं की नाही हम्म. हीच खरी लिस्ट आहे. त्यानंतर घरच्यांना सांगितलं. हम्म. माझ्या आनंदापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता अच्छा. तो पाहून मला अजूनच छान वाटलं. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं, जसा रिझल्ट हाती आला असेल, आपल्याला आनंद झालाच असेल. नक्कीच आपल्या आई-वडिलांचे देखील त्या ठिकाणी आनंद असेल. आई-वडिलांच्या काय प्रतिक्रिया होत्या तेव्हा? त्यांना तर म्हणजे काय झालंय आणि काय नाही हेच कळत नव्हतं. हम्म. सगळ्या घरातले घरी भरून गेलेले होते हम्म. आणि एवढ्या वर्षांचा जो प्रवास होता तो सगळ्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे तरळत होता. बरोबर. कारण त्यांनी मला या परीक्षेमध्ये चढ उतार अनेक बघितले मी. ते माझ्या एकदम पाठीशी होते आणि या संघर्षातून त्यांनी मला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन केलंय. त्यामुळे ते एक खूप आनंदाचा क्षण होता आमच्यासाठी की एवढ्या वर्षापासून तयारी करते, त्याचं काहीतरी फळ आज मिळालं आम्हाला. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण बघितलं की आपण कळवाडी गावाचे आहात. हम्म. कळवाडी गाव हे ग्रामीण पट्ट्यामध्ये तर मालेगाव तालुक्यातील गाव आहे. ग्रामीण भागातून येऊन देखील आपण या UPSC मध्ये या ठिकाणी यश निर्माण केलं. कसा होता हा प्रवास? खरं तर याबद्दल मी माझ्या वडिलांचं धन्यवाद करेन. कारण त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच मालेगाव येथे शिक्षणासाठी आणलं आणि मग जे प्राथमिक माध्यमिक शिक्षण आहे ते माझं मालेगावमध्येच झालं. त्यामुळे एक शिक्षणाचा पाया जो असतो तो मूलभूत पाया हा चांगल्या प्रकारे घडला गेला आणि शिक्षणाच्याच दिशेने आम्ही वाटचाल करत गेलो. नक्कीच ताई. खऱ्या अर्थाने आपण आम्ही त्या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती तपासली त्यावेळेस लक्षात आलं की आपण BSc ॲग्रिकल्चरमध्ये त्या ठिकाणी हो. डिग्री घेतलेली आहे. हो. परंतु BSc ॲग्रिकल्चर डिग्री त्यानंतर UPSC मध्ये हम्म. जाण्याचा निर्णय नेमकी कसा हा निर्णय झाला आणि कसा होता संघर्ष? खरं तर मला लहानपणापासूनच आई-वडिलांनी ही स्वप्न दाखवली होती हम्म. हम्म. आणि ती माझीच स्वप्न नसून ती त्यांचीही स्वप्न होती. हम्म. त्यामुळे लहानपणापासून माझ्या मनावर बिंबवलं गेलं होतं की कलेक्टर व्हायचं वगैरे. हम्म. त्यामुळे तेव्हा एवढं काही कळत नव्हतं आपल्याला नक्की UPSC हे काय आहे. हम्म. जेव्हा ग्रॅज्युएशनला गेली तेव्हा थोडा विचार केला हम्म. की आपण करिअर म्हणून कुठलं क्षेत्र निवडलं पाहिजे. बरोबर. मग नंतरून एक मनात ते लहानपणापासून होतं. त्यामुळे आपण UPSC नक्की काय याची उत्सुकता होती. त्यामुळे त्याचा व्यवस्थित अभ्यास जाणून घेतला की नक्की काय-काय आहे, कसं करायला लागतं. मग ते केल्यानंतर मी ठरवलं की आपण यात करू शकतो. आपल्यात आहे क्वालिटीज काही. आपण जर अभ्यास केला तर नक्कीच यात यशस्वी होऊ शकतो. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपण उल्लेख देखील केला की वडील हे शेतकरी कुटुंबातून हो. त्या ठिकाणी आलेले आहेत. मग नेमकी या संपूर्ण यशामध्ये कुटुंबाचा कसा पाठिंबा आपल्याला लागला? लहानपणापासूनच मला घरातून खूप पाठिंबा होता. म्हणजे अगदी कुठेही जायचं असेल, तर तू कुठेही जाऊन शिक्षण घे. म्हणजे एकदा काय झालेलं, की घरी एक वडिलांचे मित्र आलेले. तर त्यांनी असंच सहज बोलता-बोलता बोलून गेलेले, की "कैलास मुलीला एवढं दूर पाठवू नको. मुलींना पाठवणं योग्य नाही" वगैरे, बरोबर. वगैरे. पण तेव्हा वडिलांचा एकच शब्द होता, "जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात पाठवायचं असेल, मी पाठवेल. मला माझ्या मुलीवर तेवढा विश्वास आहे." नक्कीच. मला असं वाटतं माझ्या आई-वडिलांनी दाखवलेला तो विश्वास आज माझ्यासाठी कामी आलाय. कारण त्या विश्वासाच्या जोरावरच मी आज इथपर्यंत आलेली आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण 2022 पासून हा संपूर्ण प्रवास सुरू केलेला होता या हो. संपूर्ण अभ्यासाला आणि तुम्ही बोलले की वडिलांनी जो विश्वास दर्शवला आणि आपल्याला बाहेर या शिक्षणासाठी पाठवलं आणि बाहेर शिक्षणासाठी जात असताना, अभ्यास जात असताना त्या अभ्यासिकेमध्ये असेल किंवा रोजच्या घडामोडींचा असेल,
काही आठवणी आपल्या त्या आहेत का, किंवा त्या संपूर्ण कोणकोणत्या अडचणी आल्या किंवा काय आल्या त्या संदर्भात काय सांगाल? पहिल्यांदा मी अभ्यास जो आहे तर तो ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना सुरू केला. बरोबर. कारण त्यावेळी लॉकडाऊन होतं हम्म. आणि एक ग्रॅज्युएशनमध्ये आम्हाला रावे प्रोग्राम असतो, तर हम्म. त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन काम करायचं असतं. हम्म. तर मग तेव्हा मला जाणवलं होतं की आपल्यामध्ये काही क्वालिटीज आहे, की शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्यानंतर कळालं की UPSC असं क्षेत्र आहे की जिथे आपल्याला अशी अनेक कामं मिळणार आहेत आणि आपण त्यात योग्य पद्धतीने आपलं योगदान देऊ शकतो. हम्म. तर या दृष्टीने मी ऑनलाईन क्लासेस काही सुरू केले होते. हम्म. त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्यासमोर खूप मोठा हा प्रश्न होता की नक्की UPSCच करायची का MSc कडे जायचं? बरोबर. कारण 2 वेगळ्या वाटा होत्या. एकीकडे अनिश्चित अनिश्चित वाट होती जी बरोबर. UPSC होती. पण हम्म. MSc कडे होतं की 100% काही ना काही मी तिथे करणारच. बरोबर. पण हा डिसिजन घेताना खूप अगदी मानसिक ताण आला होता. नंतर मग काही सिनियर्सची चर्चा करून मी ठरवलं की एकदा प्रयत्न करून बघू. नंतरून काही बॅकअप प्लॅन करता आला तर तो पण त्याचा विचार नंतरून करू. पण एकदा अभ्यास करून बघू आपल्याला नक्की जमतंय का? बरोबर. आपली तेवढी कॅपॅबिलिटी आहे का नाही? हम्म. या दृष्टीने मग मी अभ्यास सुरू केला. नक्कीच. आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय सेवा दल या अभ्यासिकेमध्ये हो. अभ्यास केला संपूर्ण. त्या वातावरणाचा तयारीमध्ये कसा आपल्याला फायदा झाला काय सांगाल? पहिलं तर ती जी प्लेस आहे ती थोडं सदाशिव पेठ वगैरे ह्या भागापासून थोडी दूर आहे. म्हणजे मी आधीपासून माझ्या अभ्यासाचं असं आहे की मला खूप क्राउडेड ठिकाणी अभ्यास करायला नाही आवडत. मला थोडं अलिप्त राहून किंवा माझा बरोबर. सेल्फ फोकस जिथे होईल त्या ठिकाणी करायला आवडतं. आणि तिथली एक दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्टेल आणि लायब्ररी. एकदम 5 मिनिटं हॉस्टेलवरून खाली उतरले की खाली लायब्ररी. त्यामुळे जो येण्या-जाण्याचा जो प्रवासाचा वेळ होता तो माझा तिथे वाचला होता. कारण दुसरीकडे कुठे राहिले असते मग पुन्हा तिथून लायब्ररीला जाणं, मग ये-जा करणं. कारण याआधी मी दुसरीकडे बाहेर तिथून दूर राहत होते. मग येण्या-जाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे तिथे राहिल्यामुळे एक सोय झाली माझी. तेवढा वेळ वाचला आणि तुम्ही अभ्यासासाठी वापरू शकले. बरोबर. UPSC किंवा स्पर्धा परीक्षा म्हटलं तर खूप ताण आणि तणाव असतो हं. विद्यार्थ्यांवरती. खूप संघर्षमय प्रवास असतो. त्याच पद्धतीने आर्थिक असेल, सामाजिक असेल, मानसिक असेल, अशा कोणत्या संघर्षातून आपण या दरम्यान गेलात किंवा त्याची काही आठवणी आहेत का? काय सांगाल? हो, नक्कीच. ह्या प्रवास कसा आहे ना, की खूप लाँग जर्नी आहे. म्हणजे बरोबर. 1 वर्षाचं तर एक्झाम सायकलच हं. असतं हं. आणि रिपीटेड अटेम्प्ट्स देतोय आपण आणि त्यामुळे एक मानसिक खच्चीकरण कधी हं. व्हायला लागतं. कारण बरोबर. आपण अभ्यास करतोय, पण आपल्याला यश मिळत नाहीये. तर अनेकदा माझ्याही जीवनात तसे म्हणजे काही क्षण आहेत की ते आले. पण हं. मग मी एक माझं शेड्यूल तयार करून घेतलं होतं. हं. म्हणजे सुरुवातीच्या काळात मला अनेकदा तसे क्षण यायचे. म्हणजे मला सारखं तसं थोडं बर्डन फील व्हायचं. हं. नंतर मी एक स्वतःचं टाईमटेबल ठरवून हं. घेतलं. हं. तर त्या दिनचर्येमध्ये मी थोडासा बदल करून घेतला. सकाळी उठल्या-उठल्या आधी मेडिटेशन करायचं. हं. एक सशक्तीकरण ध्यान म्हणून होतं. त्यात व्हिज्युअलायझेशन टेक्निक असेल, त्याचा मी खूप अभ्यास करायचे. त्यानंतर मग ते ध्यान करून झाल्यानंतर मग एक स्वतःची नोटबुक तयार केलेली होती. त्यामध्ये रोज मी स्वतः काय करणार आहे, मी कालपेक्षा आज काय बेटर करणार आहे हं. किंवा मागच्या अटेम्प्टपेक्षा मी आता काय बेटर करणार, हे सगळं मी लिहून काढायचे. त्यामुळे एक आत्मविश्वास जो होता ना, तो रोजच्या रोज मी डेव्हलप करत गेले. बरोबर. त्यानंतर एक स्वतःचं टाईमटेबल तयार असल्यामुळे इतर गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळ नव्हता. हं. म्हणजे आज जर मला हे एवढं कंप्लीट करायचं तर ते मी करेलच. बरोबर. त्यामुळे दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष जात नव्हतं. हं. बाकी आर्थिक मदत वगैरे मला बार्टी स्कॉलरशिप मिळाली होती. त्यामुळे आता शेवटच्या वर्षामध्ये रोज म्हणजे दर महिन्याला मला ₹13,000 मिळत होते. हं. तसंच मेन्स क्लिअर झाल्यानंतर एक ₹50,000 मिळाले होते. इंटरव्ह्यू क्लिअर झाल्यानंतर आर्थिक मदत मिळाली होती. तसंच घरून पण कधी-कधी म्हणजे परिस्थिती एकदमच चांगली राहते असं नाही. कधी चढ-उतार असतोच. पण बरोबर. मग तरी घरच्यांचा त्यातही सपोर्ट होताच, की तुला काही लागलं तरी सांग. एक एक वेळ घरी कमी पडू दे, पण तुला पडू देणार नाही असं. नक्कीच. अ, नक्कीच कुटुंबाचा सपोर्ट खूप मोठा हो. महत्त्वाचा असतो आणि तो नक्कीच आपल्याला लाभला. या यशामागे अशा कोणत्या व्यक्ती आहेत, शिक्षक किंवा मार्गदर्शक, त्यांचा तुम्हाला खूप फायदा झाला? त्यांच्या आठवणींबद्दल काय सांगाल? मी जेव्हा 22ला सुरुवात केली, तर तेव्हा मी खूप डायरेक्शनलेस होते. म्हणजे मी अभ्यास तर करत होते, पण तो परीक्षेच्या अनुषंगाने नव्हता तो. एक मी फक्त अभ्यास करते म्हणून करते. पण जेव्हा इनिशियल अटेम्प्ट्समध्ये प्रिलिम्स माझी निघत नव्हती, तेव्हा मी एक स्वतःचं काय चूक होती याच्याकडे लक्ष दिलं. आणि तेव्हाच मला 2023 मध्ये एक अंडरस्टँड UPSC म्हणून क्लासेस आहे हं. दिल्लीला. हं. तर त्याचे सत्यम जैन सर फाउंडर आहेत. अच्छा. तर त्यांच्या मदतीने मला
सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. आणि त्यांचं मार्गदर्शन खूप पर्सनलाइज होतं. प्रत्येक विद्यार्थ्यांना समजून सांगणं की कसं करायचंय, कुठल्या चुका टाळल्या पाहिजे. तर त्यामुळे मला नक्की ही परीक्षेची काय डिमांड आहे हे कळायला लागलं आणि स्वतःच्या काय चुका आहे. त्यांनी सगळ्या नोट्स असेल किंवा मोटिवेशन लेक्चर्स असतील, परत टॉपर्सच्या काही कॉपीज अनालिसिस करणं असेल, आन्सर रायटिंग सेशन असतील, फ्लॅश रायटिंग सेशन असतील, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्यांची सांगड घालून ते आम्हाला सांगत होते. त्यामुळे हे सगळं शक्य झालं. नक्कीच. खऱ्या अर्थाने ताई आपण त्या ठिकाणी उल्लेख केला की आपण पूर्ण शेड्यूल तयार केलं होतं हो. अभ्यासाचं किंवा काय. साधारणतः किती तास अभ्यास आपण दिवसभरात करायचे आणि काय सांगाल? सर मी मगाशीच सांगितलं की हे सायकल खूप मोठं होतं माझ्यासाठी. म्हणजे 3 ते 4 वर्षांचा जर्नी आहे. तर असं नाही की रोजच मी 14 तास, 15 तास अभ्यास करते आणि ते ह्युमनली पॉसिबल पण नाहीये. कारण एखादा आठवडा आपण करू, पण मग ते सातत्य टिकवणं खूप बरोबर. कठीण जातं. तर दररोजचा हा अभ्यास 8 ते 10 तासांचा असायचा परीक्षेच्या आधीच्या काळात. पण जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा मग तो 10, 12 तास, 13 तास मग ते मोजायचे नाही. पण मग त्यात पण मी एक ठरवलं होतं की जेवढा वेळ मला मिळणार आहे तो इफेक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे असं नाही मी पुस्तक उघडून बसले नावाला फक्त हा हा. आणि ते वाचते पण माझ्या डोक्यातच जात नाही असं नाही. मी एक ऍप घेऊन ठेवलेलं होतं मोबाईलवर, YPT नावाचं. त्यात आमच्या काही लोकांचा ग्रुप होता. म्हणजे इतर लोक किती अभ्यास करतात तिथे टायमिंग येत होता. अच्छा. त्यामुळे जेव्हा मी अभ्यासाला बसले तेव्हा ऍप ओपन करून टायमर चालू करून द्यायचं. त्यात बाकीच्या ऍप्सचं पण ब्लॉकेज होऊन जातं. कोणाचा कॉल येत नाही, कोणाचा मेसेज आपल्याला दिसत नाही. त्यामुळे एकदम इफेक्टिव्ह पद्धतीने अभ्यास व्हायचा. अच्छा. अरे वाह! नक्कीच. आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते UPSCची तयारी करत आहेत. त्यांना मुख्यतः कोणत्या अडचणी येतात असं आपल्याला वाटतं? कारण की आपण ग्रामीण भागातून पुढे येऊन आज पुण्यासारख्या शहरामध्ये अभ्यास केला आणि आज आपण यश प्राप्त केलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात? पहिलं मुख्य कारण म्हणजे अडचणी त्यातल्या असं आहे, की मार्गदर्शनाचा अभाव अभाव असतो. असतो. आपल्या ओळखीतलं कोणीच नाहीये किंवा आपल्या सांगणारं कोणीच नाहीये. या भीतीने आपण मागेच राहून जातो आणि नक्की परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे याच्याकडे लक्ष देत नाही. अगदी माझ्या पण पहिल्या अटेम्प्टमध्ये मी हीच चूक केली होती, की डायरेक्ट अभ्यासाला लागले. म्हणजे परीक्षेचा अभ्यास नव्हता केला मी तेवढा. म्हणजे परीक्षेचा अभ्यास करणं हे जास्त महत्वाचं आहे. अच्छा. दुसरं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना म्हणजे एक काही काही मुलांमध्ये एक न्यूनगंड तयार होऊन जातो, की आपण ग्रामीण भागातले आपलं शिक्षण जे IIT कॉलेजचे झालेले किंवा इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजमधून केलेले तेवढ्या आपण पात्रतेत नाही असं त्यांना बरोबर. वाटायला लागतं. पण ती चुकीची गोष्ट आहे. बरोबर. तसं मानलं नाही पाहिजे. कारण कुणाची काय क्षमता आहे ही त्यालाच माहिती असते. नक्कीच. हां. जोपर्यंत आपण ती ओळखत नाही तोपर्यंत इतरांनाही ती कळणार नाही. बरोबर. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की प्रत्येकाची इच्छा असते की मी अधिकारी झाल्यानंतर मी हे स्वप्न माझं पूर्ण करेल किंवा मला समाजासाठी हे काम करायचं आहे. त्याच पद्धतीने आपण बी काही स्वप्न बाळगले असतील की मी अधिकारी झाल्यानंतर मला समाजासाठी हे काम करायचं आहे. माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे काम करायचं आहे. नक्की प्रामुख्याने ते का सांगताना काय सांगशाल? जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हाच ठरवलं होतं, की आपल्याला एक लोकांचा अधिकारी म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. आपण ज्या समाजातून आलेलो आहे, तिथल्या लोकांचा उद्धार झाला पाहिजे आणि आपल्यासारखे जे होतकरू विद्यार्थी त्यांना गाईडन्स करणं हा माझा म्हणजे ते माझं मोठं होतं अभ्यास करतानाच. कारण स्वतः मी काही गोष्टी अनुभवल्या होत्या, ज्या त्यांना अनुभवायला नाही पाहिजे. या दृष्टीने मी अभ्यास केला आणि पुढेही माझ्याकडून जे काही शक्य होईल ते मी या समाजासाठी देण्याचा प्रयत्न करेल. कारण त्यांच्याकडनंच आलेल्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना, की सगळे व्यक्ती आपल्याला कुठे ना कुठे कुठल्या पद्धतीने मदत करत असतात. बरोबर. तर एक आपल्याला समाजाचं देणं लागतं, की आपल्याला आता भरभरून मिळालंय. तर आपल्याकडनं जे काही होईल ते आपण त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय. नक्कीच. खऱ्या अर्थाने ताई या ठिकाणी आपण यश प्राप्त केलं आहे. UPSC आता आपण या ठिकाणी काय केली आहे. खऱ्या अर्थाने जे आता UPSCचं स्वप्न बघत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल? पहिलं तर हेच सांगेल मी, की आधी परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या. हं, हं. म्हणजे प्रिलिम्ससाठी काय काय लागतं, म्हणजे प्रिलिम्समध्ये MCQ पॅटर्न असतं. मग ते पण सॉल्व्ह करण्याचं एक ॲप्टिट्यूड आपल्याला डेव्हलप करायला लागतं. नक्की कुठल्या पद्धतीने हा प्रश्न विचारला गेलाय, त्यामागचं लॉजिक काय आहे,
किंवा PYQ जे आहे तर ते रिपीटेड काही थीम्स असतात तर त्या ओळखता आपल्याला आल्या पाहिजे. त्या थीम्सवर जास्त फोकस करून अजून करंट अफेअर्स मध्ये काय नक्की चाललंय, कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर मेन्स असेल तर मग तिथे आता MPSC सुद्धा रिटर्न एक्झाम झालेली आहे, बरोबर. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. त्यामुळे तिथे पण अभ्यास करत असताना रायटिंगची प्रॅक्टिस जास्त करायला पाहिजे. कारण काय की 3 तासाचा पेपर आहे आणि त्यामध्ये आपल्याला 250 मार्काचा पेपर आहे आणि त्यात पूर्ण 3 तास आपल्याला लिहायचंच आहे. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. कारण कधी कधी काय होतं की पेपरच हा कम्प्लीट होत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी झाल्या. त्यानंतर इंटरव्ह्यू स्टेजवर असताना बोलण्याची प्रॅक्टिस करणं, त्यानंतर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतोय, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण व्यवस्थित अभ्यास करावा. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपल्या मार्गदर्शनाने नक्कीच अजून मालेगावात, आपल्या ग्रामीण भागामध्ये, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अजून अधिकाऱ्यांची भर पडेल अशा अपेक्षा देखील व्यक्त करतो. शेवटी आपण जे हे यश प्राप्त केलेलं आहे, या यशात सर्वात जास्त अभिमान आपल्याला कशाचा वाटला? मला वाटतं माझ्या आई-वडिलांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला होता, तो मी आज सिद्ध करू शकले. या गोष्टीचा मला खूप जास्त अभिमान आहे. नक्कीच. नक्कीच ताई, या ठिकाणी आपण रॅपिडली पद्धतीने आपली मुलाखत या ठिकाणी घेतली आणि आपण तो या वेळेमध्ये वेळ दिला, ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की आताच 2 दिवसांपूर्वी निकाल लागलेला आहे. अनेक शुभेच्छा, अभिनंदनाचे आपल्याला कॉल्स येत असतील. हो. आपल्याला अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं निमंत्रण देखील आहे आणि एवढ्या या बिझी शेड्यूलमध्ये आपण या ठिकाणी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वेळ दिला आणि आपण या स्टुडिओमध्ये आलात. प्रथमतः आपले या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्याच पद्धतीने जेव्हा आपली पोस्टिंग होईल तेव्हा नक्कीच आम्ही आपल्याला विनंती करेल की प्रबंधभूमी नक्कीच. महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत त्यावेळेस देखील आपल्या भावना या पोहोचाव्यात. आपल्या ह्या यशाबद्दल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या संपूर्ण परिवारातर्फे आपल्यास भरभरून शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी आपले विचार मांडले त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.